झोप का येते मला? आजी, मला ना खरंच खूप झोप येते. मी माझ्या रूम मध्ये जाऊन पडू का? तारा, थँक्यू व्हेरी मच. काल मला तू जे काही सांगितलंस ना त्याबद्दल. पण श्रेयस माझा नातू नाही हे पुन्हा बोलायचं नाही हं, सांगून ठेवते. आजी सॉरी, नाही बोलणार परत. हे बघायला आता श्रावणी हवी होती. रागानं लाल बुंद झाली असती ती. बघितलंस ना कशी गेली ते. अगं गरम दूध घेतल्यानंतर तरतरी येते. काही नाही ग, कामं करायला नकोत ना म्हणून हा सगळा भाळा. आजी, मी बघितलं तिला खरंच झोप येत होती. बरं ते जाऊ दे, स्वयंपाकात काय करायचंय आज? बटाट्याच्या काचऱ्या कर आणि बुंदी रायता. बाकी तू ठरव भाजी कुठची करायची ते. ठीक आहे आजी, बघते. या तिघांवर लक्ष ठेवणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. दयानंद काका, शकुंतला त्या आपल्या जीवावर उठलेत एवढं साधं सुद्धा कळत नाही या श्रावणीला. त्यांच्याच नादाला लागली. जाऊ दे, माझं डोकं बनबनलंय, चहाच पिते ना. गॅस का नाही लागत आहे? सिलेंडर नाहीये इथे? असं कसं शक्य आहे? सिलेंडर जर बदलला असेल तर नवा इथे पाहिजे, आणि आता 4 दिवसांआधीच तर लावला होता. काहीतरी ऑड वाटतंय मला. हळदीचं तूप खोकला थांबेल तुझा.